वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्यवार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. सिडको प्रशासन खाम नदीमध्ये सोडत आहे ड्रेनेजचं पाणी. सिडको वाळूज महानगर लगत असलेल्या खाम नदीमध्ये सिडको प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचं पाणी सोडलं जात आहे आणि याकडे प्रदूषण मंडळाचं संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं चित्र समोर येत आहे. यामागचं कारण की सिडको प्रशासनाने अद्यापपर्यंत त्यांचे एसटीपी प्लॉट तयार केलेले नाही. अंदाजे 21 कोटी रुपये खर्च करून हा एसटीपी प्लॉट 2025ला पूर्णपणे कार्यान्वित व्हायला पाहिजे होता. याचे काम 2024ला सुरू झालं असून अद्यापर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही. सध्या हे काम अत्यंत कासव गतीने चालू आहे आणि यामुळे सिडको वाळूज महानगर 1-2 आणि खासगी क्षेत्रातील ड्रेनेज लाईनमधून येणारा मल आणि मलमिश्रित पाणी हे सर्रास नाल्याच्या माध्यमातून खाम नदीला जाऊन मिळत असल्याने खाम नदी मोठ्या प्रमाणात दूषित झालेली आहे. एकीकडे शासन खाम नदी पुनर्जीवन करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून शिवशोभीकरण करत असताना दुसरीकडे मात्र सिडको प्रशासन याच नदीला मोठ्या प्रमाणात प्रदूषित करत आहे. याबाबत सूर्यवार्ता न्यूज चॅनेलने वेळोवेळी या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. तरी सुद्धा प्रशासन झोपी गेलेलं आहे व प्रदूषण मंडळ सुद्धा बघून नाही बघितल्यासारखं करत आहे. तेव्हा या प्रदूषणासाठी कोण जबाबदार हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. प्रशासन खाम नदीमध्ये सोडत आहेत ड्रेनेजचं पाणी. सूर्यवार्ता न्यूज, छत्रपती संभाजीनगर.